नुकतीच 15 दिवसापूर्वीच प्रसूती झाली आणि 15 दिवसाच्या नंतरच आईने बाळाला काय केलं, दूध पाजलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आणि स्वतः झोपी गेली. तर ही अशी भयानक घटना घडलेली आहे. यामागील नेमकं कारण काय आहे? एखादी आई आपल्या बाळासोबत असं का वागू शकते? कारण कोणतीच आई आपल्या बाळाला इजा पोहोचवण्याची विचार सुद्धा करू शकत नाही, कारण ती स्वतःला कितीही त्रास सहन करेल पण आपल्या बाळाला त्रास नाही देऊ शकत. मग ही आई असं का वागली असेल? ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद या ठिकाणी घडलेली आहे. आणि बाळाला फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर बाळाचा जोरजोरात रडण्याचा आवाज येत होता आणि बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून घरातील इतर व्यक्ती त्या खोलीकडे धाव घेतली आणि त्यांनी बाळाला फ्रीजमधून काढलं. आई झोपलेली होती. त्यांना सुद्धा सर्वांना आश्चर्य वाटलं की ही आई असं का बाळासोबत वागली असेल. त्यांनी डॉक्टरांकडे आईला घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासण्या केल्या, आईला तपासलं आणि त्याच्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात असं आलं की आईला जो आहे तो मानसिक आजार झालेला आहे. डॉक्टरांनी घरातील व्यक्तीला सांगितलं की या आईला पोस्टमार्टम सायकोसिस नावाचा आजार झालेला आहे आणि हा गंभीर मानसिक आजार आहे. तर यामध्ये काय होऊ शकतं? तुम्ही अगोदर या आजाराचं नाव कधी ऐकलेलं आहे का? तर हा आजार जो आहे, या आजारामध्ये काय नेमकं होतं ते जाणून घेऊया आपण. तर या आजारामध्ये त्या व्यक्तीचा जो मानसिक आजार झालेला आहे, यामध्ये आई स्वतःला किंवा तिच्या बाळाला सुद्धा इजा पोहोचवू शकते. कारण तिचा रियालिटीशी जो आहे तो संपर्क तुटलेला असतो. वास्तविकता जी आहे ती तिला खरी वाटत नाही, पण तिच्या डोक्यामध्ये जे काही कल्पना चालू असतात, तिला अशा काही गोष्टी ऐकायला येतात, काही आवाज ऐकायला येतात, काही गोष्टी ती तिच्या मनामध्ये कल्पना करत असते ज्या की वास्तवमध्ये नसतातच आणि त्याच तिला खऱ्या वाटायला लागतात. त्यामुळे अशा गोष्टीमध्ये बाळ आणि आई दोघांनाही धोका असू शकतो. तर डॉक्टरांनी सांगितलं की हा आजार बरा होऊ शकतो, पण याचे लवकरात लवकर निदान होणं आणि उपचार चालू होणं खूप गरजेचं आहे. बहुतांश महिला या आजारातून बऱ्या होऊ शकतात, कारण प्रसूतीनंतर फक्त बाळाचा जन्म होत नाही तर आईचा सुद्धा दुसरा जन्म होत असतो, असं आपण बोलत असतो. काही सोपं नाहीये हे आपल्याला या गोष्टीवरून तर नक्कीच लक्षात येतं. कारण प्रसूती काळा सोसणं, 9 महिने बाळाला पोसणं, या सगळ्या गोष्टी करून ती बऱ्याचशा शरीरामध्ये आणि तिच्या मनामध्ये गोष्टी घडत असतात. प्रसूती झाल्याच्या नंतर बाळाला आपण पूर्णपणे जे आहे तर सगळ्यांचे जे लक्ष आहे ते बाळाकडे वेधलेलं असतं. बाळाला का भूक लागलेली आहे का, बाळाला काय पाहिजे काय नाही, बाळाने शी केले का, सू केले का, बाळाने पोट भरले का नाही, बाळाने दूध व्यवस्थित पेले का नाही, बाळाला काही आजार आहे का, असं बऱ्याचशा गोष्टी आपण चेक करत असतो. पण आईला काही त्रास होते का, आईला काय वाटते, याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तिच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होत असतो. आणि असं करत करत तिचा जो आहे त्याचं स्वरूप हे मानसिक आजारामध्ये सुद्धा निर्माण होत असतं. प्रसूतीनंतर बऱ्याचशा महिलांना मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाळ जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आई सुद्धा आहे. जेवढं आपण लक्ष बाळाकडे देतो तेवढंच महत्व आईकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर का व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज खरंच आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करायला अजिबात कंजूसपणा करू नका. हे पूर्णपणे मोफत आहे आणि याला काही जास्त वेळही लागत नाही. तर प्लीज आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. यामुळे मला काही नाही पण अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळत असतं. म्हणून तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा. आणि जर का तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.